नमस्कार. जाणून घेऊया मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबद्दल. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारकडून सध्या अनेक योजनांची घोषणा केली जात आहे. त्यामध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ, वयोवृद्धांसाठीही काही योजना जाहीर करण्यात आल्या आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या योजना फसव्या असल्याचा विरोधकांकडून दावा करण्यात येत आहे, आरोप करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या योजनेनुसार 60 वर्षावरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांना देशभरातील तब्बल 73 आणि महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी योजना फायद्याची ठरू शकते. जसं की देशभरातील वैष्णोदेवी, अमरनाथ यांची गुफा, अमृतसरमधलं स्वर्ण मंदिर, चारधाम यात्रा, अयोध्यामधलं राम मंदिर, द्वारकामधलं सोमनाथ मंदिर आणि ओडिशामध्ये जगन्नाथपुरी असं धार्मिक स्थळांचं लिस्टमध्ये सामील आहे. महाराष्ट्रात 15 धार्मिक स्थळ म्हणजेच सिद्धिविनायक, चैत्यभूमी, विपश्यना शिवालय, आराधनालय, बांद्रामधलं माउंट मेरी चर्च, सेंट एंड्रूज मधलं चर्च आणि नाशिकमधलं जैन मंदिर, नागपूरमधलं दीक्षाभूमी असं सामील आहे, म्हणजेच इन्क्लूड आहे. तुम्ही इथे जाऊ शकता. प्रवाशांना सरकारकडून तब्बल 30,000 रुपये देण्यात येणार आहे, म्हणजे अनुदान. ही जाहिरात चर्चेत का आली हे खूप हास्यास्पद आहे. ते म्हणजे की राज्य सरकारनं वृद्धांसाठी धार्मिक स्थळांची जी जाहिरात केली त्याच्यामध्ये एका नागरिकाचा फोटो आहे. हा नागरिक पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरुडे या गावातला असून ज्ञानेश्वर विष्णू तांबे असं त्याचं नाव आहे. आणि हा माणूस गेली 3 वर्षे बेपत्ता होता. त्यामुळे जेव्हा कुटुंबियांनी ही जाहिरात पाहिली तेव्हा त्यांना सुखद धक्का बसला आणि त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली आहे की त्यांची आणि त्या वडिलांची भेट नक्कीच व्हावी. या योजनेबद्दल अजून जाणून घेण्यासाठी जसं की कोण पात्र ठरेल, कोण अपात्र ठरेल, कोणती कागदपत्रे लागतात फॉर्म भरण्यासाठी, आम्ही घेऊन येत आहोत नेक्स्ट व्हिडिओ. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा.